शर्टलेस होता तो. स्वतःचे केस आरशात पाहून पुसत होता. थोडे थोडे पाण्याचे थेंब त्याच्या केसांतून उतरून पाठीवरून खाली येत होते. ते पाण्याचे थेंब पण जणू एक एक मोती असावा असं वाटलं तिला क्षणभर, कारण ते त्याच्या पाठीवरून ओघळत होते. इतक्या दिवसांचा विरह होता, त्यामुळे इतक्या दिवसांच्या दबलेल्या भावना पण होत्या, ज्या आता त्याला असं पाहून वर उचंबळून येत होत्या तिच्या. फक्त त्याचा स्पर्श ह्या क्षणी तिला हवा होता. तिने अंगावरचं कम्फर्टर बाजूला केलं आणि बेडवरून उठली. ती सरळ त्याच्या दिशेने चालत येऊन तिने त्याला मागून घट्ट मिठी मारली. त्याच्या उघड्या पाठीवर तिचे ते गुलाबी ओठ फिरू लागले आणि अगदी उत्कटपणे ती त्याला किस करू लागली. आता पुढे. तिच्या तसं किस करण्याने तो मात्र जागीच स्तब्ध झाला होता, पण ती मात्र थांबली नाही. तिचे हात त्याच्या छातीवरून फिरत होते आणि ओठ पाठीवर. तिने आता त्याला तिच्या बाजूने वळवलं आणि आता ती त्याच्या छातीवर किस करू लागली. तो मात्र तिच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने अस्वस्थ झाला होता. जानू, स्टॉप प्लीज, तो बोलत होता, पण ती काही थांबायचं नाव घेत नव्हती. नो मी, डोंट स्टॉप मी, ती त्याला किस करतच बोलत होती. त्याने कधीच तिला इतकं बेभान झालेलं पाहिलं नव्हतं, पण ती तरी काय करणार होती. प्रेमच इतकं जास्त होतं त्याच्यावर की एक दिवस पण काढू शकत नव्हती ती त्याच्याशिवाय. तिथे आज 5 दिवस झाले होते त्याच्यापासून दूर राहून, आणि इतक्या दिवसांपासून ती त्याच्या स्पर्शासाठी आसुसली होती. आणि तो आहे की आल्यापासून एकदाही तिच्या जवळ आला नव्हता, म्हणून तिच्या भावनांचा उद्रेक झाला होता आत्ता. पण ती थांबतच नव्हती, म्हणून आत्ता तो मात्र वैतागला. जानू, स्टॉप इट, व्हॉट द हेल आर यू डुईंग, डॅम इट, तो जोरातच ओरडला आणि तिच्या खांद्यांना पकडून तिला स्वतःपासून दूर ढकललं त्याने. तशी ती मात्र आवासून त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे तिचा मीत, जो तिच्या एका मिठीसाठी तरसायचा, त्याने आज मात्र तिला असं ढकलून दिलं होतं. तिचा विश्वास बसत नव्हता, पण त्याने मात्र तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. तिथून त्याचे कपडे घेतले आणि सरळ डोअर ओपन करून रूमच्या बाहेर निघून गेला तो. तिला मात्र आता खूपच जोरजोराने रडावंसं वाटत होतं. हा नक्की माझा मीतच आहे ना? तिलाच प्रश्न पडला होता. आलेला हुंदका आवरत ती तशीच बाथरूममध्ये पळाली आणि तिथे शॉवरच्या आवाजात तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती आता तयार होऊन खाली आली होती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तर तो दिसलाच नाही तिला. मॉमने तिला नाश्ता वाढला, तशी ती चुपचाप तिचा नाश्ता करू लागली, पण नजर घरभर त्याला शोधत होती. जानू, अमितला शोधतेस का? अगं, तो तर निघून गेला ऑफिसला. तुला काही बोलला नाही का? मॉम बोलल्या. पण मॉमचं ऐकून इथे तिच्या हातातला घास तसाच हातातच राहिला. म्हणजे हे मला सोडून एकटेच ऑफिसला निघून गेले, ती मनातच बोलली. टचकन तिच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडला. जानू, काय झालंय? तू अशी गप्प गप्प का आहेस? मॉमने विचारलं. नाही मॉम, कुठे काय, जानू उसणं हसू चेहऱ्यावर आणत बोलली. अगं ठीक आहे, त्याचं काम असेल म्हणून तो गेला असेल लवकर ऑफिसला. तू नको वाईट वाटून घेऊ, तू आपली दुसरी गाडी घेऊन जा, मॉम बोलल्या. तशी तिने हो मध्ये मान हलवली. मॉमला पण वाटत होतं की अमित तिला एकटीला सोडून ऑफिसला गेला म्हणून जानू उदास आहे, पण तिचं बिचारीचं काय होत होतं ते तिलाच माहीत. आता जानू ऑफिसला पोहोचली होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या डेस्कवर बसून तिचं काम करत होती. तिची नजर त्या समोरच्या काचेकडे जात होती, पण आज मात्र ती त्या काचेत पाहणार नव्हती, कारण त्या काचेच्या मागे तो आहे माहीत होतं तिला. आणि आज त्यानेच खूप जास्त हर्ट केलं होतं तिला, जे तिने कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्याकडून. म्हणून तिने त्या काचेकडे आज एका नजरेनेही पाहिलं नव्हतं. तो मात्र आत त्याच्या केबिनमध्ये बसून त्याचं काम करत होता. त्याने एकदाही ती आली आहे की नाही हे बघितलं नव्हतं, की तिला फोनही केला नव्हता. कितीही त्याच्यावर रागावली असली तरी वारंवार तिची नजर त्याच्या केबिनच्या डोअरकडे जात होती, कारण आत्ता दुपार झाली होती. तरीसुद्धा तो एकदाही त्याच्या केबिनमधून बाहेर आला नव्हता, म्हणून तिची नजर त्याला शोधत होती. आता लंच ब्रेक झाला होता. तशी जानू उठली आणि प्रीतीसोबत लंचसाठी जाऊ लागली. तिला जेवायची तर अजिबातच इच्छा नव्हती, पण तरी ती गेली, कारण नाहीतर मग प्रीतीने तिला प्रश्न विचारले असते आणि त्या कोणत्याच प्रश्नांचं तिच्याकडे उत्तर नव्हतं. पण त्या दोघी जशा कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागल्या, वाटेत त्यांना सानिका येताना दिसली. तिच्या मागे एक ऑफिस बॉय पण होता, ज्याच्या हातात तिचा लंच बॉक्स होता.
हे हाय जान्हवी, सानिकाने तिला आवाज दिला. हाय, जानू कशीनुशी हसत बोलली. हे, तू लंचसाठी चाललीस का? वेट, हे बघ मी टिफिन आणला आहे. अमितसाठी पण आहे. चल आपण सोबत लंच करूया, सानिका बोलली. तशी जानू तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने पाहू लागली. म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी टिफिन आणणारी ही कोण? त्यासाठी मी आहे ना समर्थ. जानूने मनातच तिला 2-3 शिव्या घातल्या. थँक्यू सानिका, पण खरंच नको. मी प्रीतीसोबत कॅन्टीनमध्येच जाते लंच करायला. आणि हो, ह्यांचा टिफिन ऑलरेडी मॉमनी पाठवलाय. ते काय आहे ना, त्यांचं डाएट असतं ना, त्याप्रमाणेच असतं त्यांचं जेवण. त्यामुळे ते बाहेरचं काहीच खात नाही. सो तू एकटीच एन्जॉय कर तुझं फूड, ओके? बाय, जानू हसून बोलली. तशी सानिका इथे रागाने लालबुंद झाली. कोण समजते कोणी स्वतःला? आता तू बघच, तुझ्याच समोर तुझ्याच नवऱ्याला माझ्या या हाताने माझंच जेवण नाही भरवलं ना, तर नाव नाही लावणार. सानिका मनातच बोलली आणि डायरेक्ट अमितच्या केबिनमध्ये गेली. जानूचं मात्र आज चित्त थाऱ्यावर नव्हतं. सतत तिला आज सकाळचा त्याचा तो चिडलेला चेहरा डोळ्यांसमोर येत होता आणि तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी करत होता. तिने कसंबसं जेवण पोटात ढकललं आणि मग तिथून येऊन तिच्या डेस्कवर बसली ती. पण त्याचे विचार काही केल्या मनातून जात नव्हते तिच्या. ती डोकं गच्च पकडून बसली होती की तिथे ऑफिस बॉय आला. मॅम, अमित सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं आहे, तो ऑफिस बॉय बोलला. तसा कधीपासून पडलेला तिचा चेहरा उजळला. ती खूपच खुश झाली. आली का आता आठवण माझी? नशीब, खूप लवकर आठवण आली, ती मनातच बोलली आणि लगबगीने त्याच्या केबिनचं दार लोटून आत गेली. पण आत गेल्यावर ती जागीच थबकली, कारण समोर अमित त्याच्या चेअरवर होता आणि सानिका त्याच्या बाजूला चेअर घेऊन बसली होती आणि तिने जेवणाचा एक चमचा भरून त्याच्या तोंडाकडे नेला होता. नेमकं त्याच क्षणी जानू आत आली होती आणि त्यांना तसं बघून तिचा नुसता चळफळाट झाला होता. अमित, घे ना, किती कमी खातोस रे तू? मी इतका तुझ्यासाठी टिफिन आणला आणि तू असं करतोयस? सानिका मुद्दाम लाडात येत बोलली, कारण तिने जानूला आत येताना पाहिलं होतं. ते नाही खाणार. त्यांचं जेवण त्यांच्या डाएटप्रमाणे असते आणि त्यांचा टिफिन ऑलरेडी आलेला आहे. जानूला खूप राग आला होता तरी ती बोललीच, कारण ती असं त्या सानिकाला त्याला जेवण भरवताना नव्हती पाहू शकत. तिने एक रागीट लूक अमितवर टाकला, पण त्याला तर जणू काहीच फरक पडत नव्हता असंच वाटत होतं त्याच्या वागण्यावरून, कारण त्याने सरळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सानिकाच्या हातातला चमचा त्याचा हात पकडून तोंडात टाकला. तशी जानू मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. आज एक दिवस डाएट नाही पाळलं तरी काहीच फरक नाही पडत. सो मी सानिकाने आणलेला टिफिन खाईन. थँक्यू सानू, तो जानूकडे न पाहताच बोलला. पण इथे जानू मात्र सगळं अवसान गळून गेल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. ती तिचा बायकोचा अधिकार गाजवायला गेली खरी, पण त्याने मात्र तिला तोंडावर पाडलं होतं. बोलायला काही शिल्लकच ठेवलं नव्हतं त्याने. तिचे डोळे आता डबडबले होते. ती तशीच बाहेर निघून गेली आणि सरळ वॉशरूममध्ये पळाली. पण आता तिला खूपच जास्त रडायला येत होतं. वॉशरूममध्ये कोणीच नव्हतं हे पाहून ती जोरजोराने रडू लागली. बराच वेळ तिथेच होती ती. मग स्वतःला शांत करून तोंड धुतलं तिने आणि तिथून निघाली. तिच्या डेस्कवर येऊन बसली आणि तिने हाफ डेचा मेल HR आणि HODला केला आणि खरी निघून गेली ती, कारण आता तिथे थांबणं शक्य नव्हतं तिच्याने. इथे सानिका मात्र खूप काही मोठं केलं असल्यासारखी खुश झाली होती. जान्हवी, तू तर आता बघच, आत्ता जशी ह्या ऑफिसमधून निघून गेलीस ना, लवकरच अमितच्या आयुष्यातून पण मी तुला कशी बाहेर करते ना, बघच तू, ती मनातच फुशारक्या मारत बोलली. पण तिला कुठे माहीत होतं ते जान्हवीत होते आणि त्यांना असं वेगळं करू शकणार होती का ती? खरंच इथे जानू घरी आली होती. मॉमने विचारल्यावर तब्येतीचं कारण दिलं तिने आणि आराम करायचा आहे सांगून तिच्या बेडरूममध्येच पडून राहिली. खूप सारे विचार मनात येत होते तिच्या, पण उत्तर काही सापडत नव्हती. तिचा मी तिच्याशी असं का वागतोय नव्हतं कळत तिला. त्याचं कारण जाणून घ्यायचं होतं तिला, म्हणून आता रडत बसायचं नाही. आज तो आल्यानंतर त्याच्याशी कसंही करून ह्या विषयावर बोलायचं ठरवलं तिने, कारण अजून तर 2च दिवस झाले होते त्याला असं तिच्याशी वागून, आणि हे असंच जर सुरू राहिलं तर मात्र ती वेडी होणार होती त्याच्याशिवाय, माहीत होतं तिला. म्हणून आता ती उठली आणि डोळे पुसले तिने. स्वतः नीट तयार होऊन तो घरी यायची वाट पाहू लागली ती. त्याने अजूनही तिला कॉल केला नव्हता
किंवा कोणाला विचारलंही नव्हतं तिच्याबद्दल, जे की ती एक्सपेक्ट करत होती त्याच्याकडून. आज ती लवकर घरी निघून आली होती ऑफिसमधून, तरी त्याने कोणतीच चौकशी केली नव्हती तिच्याबद्दल. ह्याचा अर्थ काय घ्यावा तिने? त्याला तिची काळजी नव्हती की पर्वा नव्हती? वाईट वाटत होतं तिला, पण तरीही आज ह्याचा सोक्षमोक्ष लावायचाच ठरवलं होतं तिने. आता तो घरी आला होता. आल्या आल्याच त्यांच्या रूममध्ये शिरला तो. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली, पण ती नव्हती रूममध्ये. मग त्याने त्याचं ब्लेझर बेडवर टाकलं आणि तो सरळ बाथरूममध्ये शिरला. शॉवरचं थंड थंड पाणी डोक्यावर पडलं तसा त्याचा दिवसभराचा शरीराचा थकवा दूर होऊ लागला. पण मनाचं काय? मन पण तर थकलंच होतं. त्याने एक सुस्कारा सोडला आणि शॉवर घेऊन बाहेर आला तो. त्याने समोर पाहिलं तर जानू उभी होती. तिला पाहूनच त्याला सकाळचा त्यांचा सीन आठवला, जेव्हा ती त्याला डेस्परेटली किस करत होती. आत्ताही तो उघडाच होता, म्हणून त्याने पटकन तिथलं त्याचं टी शर्ट घेतलं आणि अंगावर चढवलं. तिला मात्र हसूच आलं त्याचं असं वागणं बघून. कॉफी? ती त्याच्यासमोर कॉफीचा मग हातात घेऊन उभी होती. ठेव तिकडे. तो तिच्याकडे न बघताच बोलला. नाही, माझ्या हातून घ्या, ती हट्टाने बोलली. जानू, मी म्हटलं ना, ठेव तिकडे. प्लीज, माझ्याकडे हे असले तुझे बालिश हट्ट पुरवायला अजिबात वेळ नाहीये, तो चिडून बोलला. तसा तिचा कधीपासून दाबून ठेवलेला राग उफाळून आला. ती शांतीनेच घेत होती, पण त्याचा हा अवतार बघून आता ती शांत बसणार नव्हती. का? तुमच्या सानूचे हट्ट पुरवायला वेळ आहे तुमच्याकडे, पण लग्नाच्या बायकोचे हट्ट नाही पुरवणार तुम्ही. का? तिने आरपार त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. तसा तो अजूनच चिडला. शट अप जानू, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट, तो बोलला. नो, आय एम नॉट. रादर यू हॅव ऑलरेडी क्रॉस युअर लिमिट. नाही, मी नाही. उलट तुम्हीच आधीच तुमची लिमिट क्रॉस केली आहे, ती तणतण करत बोलली. पण तिच्या ह्या वाक्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. सांगा ना, आता का गप्प आहेत? त्या सानूकडून तर छान घास भरवून घेत होते स्वतःला. पण माझ्या हातची कॉफी नको तुम्हाला? आणि कोणते बालिश हट्ट पुरवायला सांगितले मी तुम्हाला? हे सगळे हट्ट करायला तुम्हीच शिकवलंय ना मला? पण आधी तर तुम्हाला हे सगळं आवडत होतं. मग नेमकं आत्ताच असं काय झालंय की हे सगळं तुम्हाला बालिश वाटू लागलं? सांगा ना. 2 दिवसांपासून मी पाहते, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये, माझ्यापासून दूर पळत आहात. माझा स्पर्श पण नकोसा झालाय तुम्हाला. का? आज सकाळी तुम्ही मला स्वतःपासून दूर केलंत. ऑफिसमध्ये पण त्या सानूसमोर माझा इन्सल्ट केला. का? तुम्हाला एकदाही वाटलं नाही का की जानूला काय वाटेल? सांगा ना. नकोय का मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात? का तुम्हाला मी जवळ आल्याने त्रास होतो? तुम्ही असे तर नव्हता ना. मी तुमची जान आहे. तुम्ही कधीच असे नाही वागले माझ्यासोबत. मग नेमकं ह्या 4 दिवसात असं काय झालं की अचानक तुम्हाला मी नकोशी झाले? सांगा ना मीत. कदाचित असं तर नाही की आता तुम्हाला ती सानू जवळची वाटू लागले, तिचा स्पर्श आवडू लागलाय? जानू बोलली तसा तो जोरातच ओरडला. जानू, आणि तिच्या थोबाडीत मारण्यासाठी त्याने त्याचा हात उचलला. पण ती मात्र घाबरून 2 पावले मागे सरकली त्याच्यापासून. तिच्या मीतचा हा रुद्र अवतार पहिल्यांदा पाहत होती ती. तिला खूप मोठा धक्का बसला होता. ह्या आधी कधीच तो तिच्याशी ह्या टोनमध्ये बोललाच नव्हता, म्हणून तिला अतीव दुःख होत होतं. डोळ्यात अश्रू जमा झालेले. ती तशीच तिथून निघाली आणि बाहेरच्या गेस्ट रूममध्ये शिरली आणि हमसून हमसून रडू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.